तर TV9 मराठीच्या ऑफिसमध्ये विराजमान बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आले होते गृहराज्यमंत्री योगेश कदम। बाप्पाची आरती त्यांनी केलेली आहे आणि त्यानंतर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, उद्या विसर्जनाचा दिवस आहे, राज्यभरातच मोठी तयारी करण्यात आलेली आहे। तर एकंदरीत तयारीच्या दृष्टीने आणि विशेषतः मोठा या सगळ्या दरम्यान सगळी एक व्यवस्था असते ती म्हणजे सिक्युरिटीच्या दृष्टीने, म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने, या दोन्ही दृष्टीने नेमकी कशा प्रकारची तयारी राज्य सरकारची आहे? बघा, आजपर्यंत महाराष्ट्राच्या गणेशोत्सवामध्ये विशेषतः मुंबईकर मोठ्या संख्येने आणि मोठ्या प्रमाणामध्ये गणेशोत्सव साजरा करत असतात। आजपर्यंत कधीच आपल्या बाप्पाच्या कृपेने देखील आणि मुंबई पोलिसांच्या आणि महाराष्ट्र पोलिसांच्या दक्षतेमुळे ह्या उत्सवाला गालबोट लागलेला नाही किंवा कधीच कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण देखील झालेला नाही। ह्या वर्षी सिक्युरिटीचे जे काही मेजर्स घेत असताना विशेषतः माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी देखील ह्याची आढावा बैठक उत्सवाच्या अगोदर घेतली होती आणि त्याच्यामध्ये जे निर्देश दिले त्याच्यामध्ये महत्त्वाचा एक निर्देश असा होता की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर। तर ह्यावेळेस पहिल्यांदा आपण AI टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे सिक्युरिटी मेजर्स घेत असताना। फेशियल रेकग्निशन कॅमेराज असतील किंवा अन्य ज्या टेक्नॉलॉजीज आहेत ज्या आपण तशा आपण ठराविक ठिकाणी वापरत असतो, पण जिथे जिथे सेन्सिटिव्ह एरियाज आहेत त्या सगळ्या सेन्सिटिव्ह ठिकाणी आपण AI टेक्नॉलॉजीचा आपण वापर करून आपण सिक्युरिटी मेजर्स घेतोय। फॉर एक्झाम्पल, फेशियल रेकग्निशन कॅमेरामध्ये समजा त्या कॅमेऱ्यासमोर एखादा चोर जरी आला जो आपल्या डेटाबेसमध्ये आहे, विदिन 30 सेकंड आपल्या पोलिसांना अलर्ट मिळेल। तिथल्या आपल्या त्या ठिकाणी आपण कंट्रोल रूम हे आपण उभे केलेले आहेत आणि जवळपास त्याला 2 ते 5 मिनिटं आतमध्ये त्याला आपण अटक करू शकतो। तर अशा पद्धतीचे मेजर्स हे आपण घेत आहोत आणि अतिशय चांगली सिक्युरिटी मेजर्स आपण मुंबईमध्ये आणि अन्य ठिकाणी आपण घेतलेत। एकंदरीतच तयारी विसर्जनाची, कारण ह्यावेळेला कृत्रिम तलावांची आणि कृत्रिम विसर्जन व्यवस्था जास्तीत जास्त करण्याचे निर्देश आहेत। तर त्या दृष्टीने सुद्धा काय नेमकी तयारी करण्यात आली किंवा त्या संदर्भातले निर्देश काय आहेत आणि अशा ठिकाणी मग सिक्युरिटी असेल किंवा त्या दृष्टीने कशा प्रकारचा बंदोबस्त आहे? कृत्रिम तलाव यावेळेस ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळेस हे निर्देश दिले गेले होते की यावेळेस संख्या वाढवली पाहिजे। शेवटी 6 फुटापर्यंतच्या मूर्तीचं विसर्जन हे कृत्रिम तलावामध्येच झालं पाहिजे असं आपण आवाहन केलेलं आहे आणि शेवटी शास्त्राप्रमाणे ते देखील विसर्जन होत आहे। त्यामुळे मला वाटतं ही जनजागृती इतकी चांगली झालेली आहे की आता कृत्रिम तलावापर्यंत आपले सगळे भाविक पोचतात, गणरायाने घेऊन जातात आणि विसर्जन तरी चांगल्या रीतीने होत आहे। हे जेवढी ठिकाणं ही ठिकाणं ठरलेली असल्यामुळे अगोदर नियोजन हे समन्वय चांगलं झालेलं असल्यामुळे आपल्या सिक्युरिटी मेजर्स आपल्याला चांगले घेता आलेले आहेत आणि एकाच ठिकाणी जेव्हा हजारोच्या संख्येने जेव्हा भाविक तिथे एकत्र होतात त्याच्यावरती जेव्हा आपण डायव्हर्ट करतो, म्हणजे 1000 लोक एका ठिकाणी येण्यापेक्षा 100-100चे आपण 10 ग्रुप केले तर त्याचं सिक्युरिटी मेजर घेणं सोपं जातं आणि मग त्याचा चांगला उपयोग आपल्याला ह्यावेळेस होतोय। एक आज सकाळीच आलेली समोर महत्त्वाची घडामोड आहे, थ्रेट धमकीचा मेसेज आलेला आहे। तर त्या दृष्टीने नेमके काय अपडेट्स आहे आणि काही विशेष खबरदारी पार्श्वभूमीवर घेतली जाते का? नाही बघा, आपण मुंबई पोलीस ह्या सगळ्या बाबतीमध्ये ऑलरेडी आपण अलर्ट असतो, मुंबई पोलीस अलर्ट असते। आपली देखील इंटेलिजन्सची जी यंत्रणा आहे ती देखील बऱ्यापैकी ॲक्टिव्ह आहे, चांगली ॲक्टिव्ह आहे आणि जे काही थ्रेट आलेला आहे त्याचा सोर्स सध्या शोधणं चालू आहे, तपास चालू आहे, पण प्रायमा फेजी याच्यामध्ये कुठलेही घाबरून द्यायचं कारण नाही। मुंबईकर आपण सर्व सुरक्षित आहात, महाराष्ट्रातील सगळी जनता सुरक्षित आहे आणि मुंबई पोलिसांनी ह्याच्यावरती जे काही मेजर्स घेणं आवश्यक आहे ते मेजर्स घेतलेले आहेत। धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी संवाद साधला। धन्यवाद, थँक्यू। थँक्यू। तर कॅमेरामन तावडेंसह मी श्रुती राहुल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।